नमस्कार. कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आरोग्याचं महत्त्व आपण अगदी लहान असल्यापासून आपल्याला सांगण्यात आलेलं असतं आणि या कोरोनामुळे या आरोग्याचं महत्त्व आपल्याला नव्यानं माहीत झालं. आरोग्याची जनजागृती करण्यासाठीच लुपिन फाउंडेशन आता अनेक उपक्रम राबवणार आहे. लुपिन फाउंडेशनचे आजवरचे अनेक उपक्रम आपण पाहिलेले आणि ऐकलेले आहेतच. लुपिन फाउंडेशन डेच्या निमित्तानं 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीमध्ये आरोग्य सेवा सप्ताह सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. या सेवा सप्ताहाच्या दरम्यान अनेक आरोग्य शिबिरं, गरोदर माता किंवा दिव्यांग व्यक्तींसाठी लसीकरण, पोषण आहाराचं महत्त्व, अनेक आरोग्य विषयक योजना इत्यादी विषयांवर उपक्रम होणार आहेत. तर याच संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत प्राध्यापक डॉक्टर शिवानी गवंडे मॅडम आणि प्राध्यापक डॉक्टर विकास कठाणे सर. शिवानी गवंडे मॅडम यांनी आयुर्वेदामध्ये MD आणि PhD प्राप्त केलेली आहे. शिवाय त्या जिल्ह्यातील पहिल्या वैद्यकशास्त्रातील PhD प्राप्त डॉक्टर आहेत. सध्या भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयामध्ये त्या कायचिकित्सा प्रोफेसर या पदावर कार्यरत आहेत. त्याचबरोबर विकास कठाणे सर यांनी स्वस्तवृत्तमध्ये MD केलेली आहे. शिवाय ते सध्या भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयामध्ये सामाजिक आरोग्य आणि स्वस्तवृत्त विभागाचे विभाग प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. विकास कठाणे सर आज आपल्याला आयुर्वेद शास्त्रानुसार आपला आहार कसा असावा आणि पोषण महत्व या संदर्भात माहिती देणार आहेत. आणि शिवानी गवंडे मॅडम स्त्रियांचं आरोग्य आणि पोषण आहार या संदर्भात माहिती देणार आहेत. तर लुपिन फाउंडेशनचे प्रकल्प अधिकारी नारायण परब सर यांना मी विनंती करते की त्यांनी दोघांचंही स्वागत करावं. आता मी प्राध्यापक डॉक्टर शिवानी गवंडे मॅडम आणि प्राध्यापक डॉक्टर विकास कठाणे सर यांना विनंती करते की संपूर्ण ह्या उपक्रमाबद्दल आमच्या प्रेक्षकांना माहिती द्यावी. नमस्कार. स्त्रियांचा पोषण आहार याबद्दल आज आपण थोडक्यात विवेचन बघणार आहोत. सिंधुदुर्ग लाईव्ह 24/7 या TV चॅनल कायम आरोग्यविषयक जनजागृतीमध्ये सक्रिय असतं आणि लुपिन फाउंडेशनच्या मदतीने आज आपणासमोर काही स्त्रियांसंदर्भात पोषण आहाराबद्दल बोलण्याची एक संधी मिळाली. त्याबद्दल लुपिन फाउंडेशनचे आभार मानते. आयुर्वेदामध्ये स्त्रियांच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी एक वेगळी शाखा वर्णन केलेली आहे. अष्टांग आयुर्वेदाचे 8 अंग आहेत आणि त्यामध्ये कायचिकित्सा प्रधान ग्रंथामध्ये स्त्रियांच्या आजारांविषयी बरीच माहिती दिलेली आहे. आणि कौमारभृत्य तंत्र म्हणजेच लहान मुलं आणि त्यांच्या संदर्भामधले आजार आणि माता बालक संगोपन या संदर्भामध्ये वर्णन हे कौमारभृत्य या स्वतंत्र शाखेमध्ये आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे. पाराशर स्मृतीमध्ये स्त्रीच्या वयाच्या विविध अवस्था वर्णन केल्या. अष्टवर्षा भवेत गौरी, नववर्षा तु रोहिणी, दशवर्ष भवेत कन्या, आता ऊर्ध्व रजस्वला. स्त्रीच्या आयुष्यामध्ये रजस्वला होईपर्यंत एवढ्या अवस्था पाराशर स्मृतीमध्ये वर्णन केलेले आहे. स्त्रीचं जे जीवन आहे हे एखाद्या फुलपाखरासारखं आहे. तुम्हाला फुलपाखराचे जीवन तुमच्या आयुष्यात तुम्ही बघू शकता की एक छोटी अळी असते, त्याचा हळूहळू कोश होतो आणि कोशामधनं एक सुंदरसं फुलपाखरू बाहेर पडतं. तर अशा जी स्थित्यंतर आहेत अशी प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये ही स्थित्यंतर येतात आणि त्याचं अत्यंत उत्कट आणि उहापोहयुक्त वर्णन हे आयुर्वेदामध्ये वर्णन केलंय. जर बाल्यावस्थेचा आपण विचार केला स्त्रियांच्या तर त्यामध्ये 10 वर्षापर्यंत तिला बाला असं म्हटलेलं आहे, ज्याच्यामध्ये तिच्या शरीराच्या सर्व अवयवांची वाढ होत असते. कुमारी साधारण 10 ते 12 वर्षाच्या वयोगटामध्ये तिच्या शरीरामध्ये ज्या काही लैंगिक ज्याला आपण सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स म्हणतो त्यांची हळूहळू वाढ होत असते. आणि 12 ते 18 वर्ष या दरम्यान मध्ये तिच्या शरीर हे प्रजननक्षम होण्याकडे वाटचाल करत असतं. त्याला आपण रजोमती असं म्हणतो. म्हणजे बाल्यावस्थेमध्ये साधारण 18 वर्षापर्यंतचा काळ हा वर्णन केलेला आहे. एकदा स्त्रीला मासिक पाळी सुरू झाली की साधारण तिचं युवतीमध्ये रूपांतर झालं असं आपण म्हणतो. 16 ते 40 वर्ष हा साधारण काळ हा मासिक स्त्राव ऋतुदर्शनाचा काळ असा मानला जातो की ज्यामध्ये उत्तम अपत्य निर्मितीसाठी आयुर्वेदामध्ये अनेक उपाययोजना वर्णन केलेल्या आहेत. आणि 50 वर्षानंतर पुन्हा मासिक पाळी बंद होणं ज्याला आपण रजोनिवृत्ती म्हणतो
साधारण 50 ते 56 वयापर्यंत आजकाल स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीचा भाग येतो आणि नंतर ती स्त्री वृद्धावस्थेकडे झुकते. आरोग्य आणि पोषण मूल्यांचा विचार करता स्त्रीच्या पूर्ण आयुष्याचे आपण 3 टप्प्यांमध्ये आपण विभाग करू शकतो. एक म्हणजे स्त्रियांचा विवाहपूर्व पोषण, स्त्रियांचा प्रजननक्षम काळातील पोषण आणि स्त्रियांचं रजोनिवृत्ती काळातील पोषण. अशा 3 टप्पे अत्यंत महत्वाचे आहेत की ज्यामध्ये आपण पोषण मूल्य वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो किंवा आपण तसा सल्ला देतो. मुळात आहार या शब्दाची आपण आधी व्याख्या बघूया. आह्नियते अन्न नलिकया इति आहारः. ज्या वस्तू ज्या गोष्टी आपण अन्ननलिकेद्वारे ग्रहण करतो तो सगळा आहार. हा आहार साधारणपणे 4 विभागांमध्ये वर्णन केला आहे. एक म्हणजे अशीत, ज्यामध्ये आपण चावून खातो पदार्थ. दुसरा आहे पीत, जे आपण पितो, जसं दूध आहे, पाणी आहे, सरबत आहे, हे आपण पितो. त्यानंतर आहे लीढ, म्हणजे चाटून खाण्याचं औषध, आणि चॉकलेट सारखं चघळून खाणं म्हणजे चोष्य. ह्या 4 प्रकारे आपण नेहमी आहाराचं सेवन करत असतो. आहार जो आपण घेतो त्याच्या स्थूल भागाने आपल्या शरीराचं पोषण होतं आणि त्याच्या सूक्ष्म भागाने आपल्या मनाचं पोषण होतं. त्यामुळे जेव्हा आपण सत्वगुण प्रधान सात्विक आहार घेऊ तेव्हा आपलं मन सात्विक होईल. आपण जर तिखट, जास्त कडू, जास्त तुरट चवीचे पदार्थ घेतले, आपण रजोगुणी आहारामुळे रजोगुणाची मानसिकता, रागीटपणा, चिडचिडेपणा हे निर्माण होईल. आणि जर आपण शिळपाक अन्न खाऊ, तमोगुण प्रधान अन्न खाऊ, तर निश्चितपणे आपण आळशी बनू, कार्यक्षमता आपली हळूहळू कमी होत जाईल. म्हणजे तुम्ही जो आहार घेणार त्याचं परिवर्तन किंवा त्याचं प्रेझेंटेशन हे तुमच्या मनावर देखील होत असतं. सुदृढ शरीर, शांत मन आणि उल्हसित वृत्ती म्हणजे निरोगी आरोग्य. आता शरीरामध्ये ह्या वेगवेगळे जे व्याधी होतात, रोग होतात, वेगवेगळ्या विषमता निर्माण होतात, वारंवार गर्भधारणा होणं, इच्छेविरुद्ध शरीर संबंध येणं, अशा अनेक स्तरांमध्ये स्त्रिया या पोषण कुपोषणजन्य आजारांना बळी पडतात. घराबाहेर आणि घरामध्ये असं दोन्ही पातळीवर ज्या स्त्रिया कामं करतात त्या बऱ्याच वेळेला स्वतःच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त श्रम करत असतात आणि त्यांना पोषणाची जास्त गरज असते आणि जी जनरली आपल्या समाजाकडनं ती पुरी केली जात नाही आणि हळूहळू त्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन त्या वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात. शारीरिक आरोग्याच्या तक्रारी बरोबरच मानसिक आरोग्याच्या तक्रारी देखील तितक्याच गंभीर असतात. आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत, वारंवार अत्याचारांना बळी पडणाऱ्या स्त्रिया, कोणकोणत्या कारणांनी वारंवार, कदाचित बदली हा प्रकार की याच्याने वारंवार स्थलांतर करत राहावं लागणं, यामुळे स्त्रिया मनोकायिक आजारांना प्राधान्याने बळी पडतात आणि याकडे समाजाने जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. अशा प्रकारे ह्या शारीरिक आणि मानसिक कुपोषणाच्या समस्या सर्व भारतामध्ये आपल्याला, इव्हन भारताच्या बाहेरही काही देशांमध्ये आपल्याला आढळून येतात. आयुर्वेदामध्ये प्रत्येक स्तरावर पोषण मूल्यांचा विचार करताना शरीर प्रकृतीनुसार आहार, ऋतूनुसार आहार यांचा विशेष उल्लेख केलेला आहे. मॉडर्न सायन्सचा विचार केला तर तिथे प्रत्येक गोष्ट कॅलरी रूपामध्ये मोजली जाते आणि आयुर्वेदामध्ये प्रत्येक ऋतू, स्त्रीची प्रकृती यानुसार आहाराचा निर्देश केलेला आहे. या दोन्हीचं आपण जर समतोलपणा राखला तर आपण निश्चितपणे कुपोषणजन्य आजारांवरती मात करू शकू. स्त्रियांमध्ये मासिक पाळी सुरू असतानाच्या वयामध्ये, गरोदरपणामध्ये, स्तनपान देण्याच्या काळामध्ये विशेष आहार घ्यावा लागतो. खास करून तिथे लोह तत्वाची आणि कॅल्शियम या तत्वांची जास्त गरज असते. नाचणी, हिरव्या पालेभाज्या, कोबी, फ्लॉवर, लाल भोपळा, बीट, गाजर, शेवग्याच्या शेंगा, सुरण, बटाटा, गूळ, डाळी, विविध प्रकारच्या डाळी, खास करून मूग डाळ, तीळ, खजूर, सुकामेवा, काळ्या मनुका, अननस या पदार्थांतून आपल्याला या काळामधल्या लोह तत्वाची कमी ही भरून काढता येते. खेडोपाडी ज्या ठिकाणी औषधाला पैसेही नाहीत अशा ठिकाणी एक आवर्जून सल्ला दिला जातो की जो पानामधला चुना असतो, हा चुना देखील पाण्यामध्ये टाकून त्या चुन्याची निवळी ही उत्तम नैसर्गिकरित्या कॅल्शियम देणारा घटक त्या गरीब स्त्रियांसाठी होऊ शकतो. लोह असलेले पदार्थ खाताना खास करून क जीवनसत्वाचा
अंतर्भाव हा नक्की केला पाहिजे. कारण ज्या ज्या वेळेला लोह तत्वाची गोष्ट आपण खातो, लोह तत्व घेण्यासाठी त्याचं पचन शरीरामध्ये होण्यासाठी क जीवनसत्वाची आवश्यकता असते. आणि त्यामुळे आंबट चवीची जी फळं आहेत, जसं संत्र आहे, मोसंबी आहे, आवळा आहे, लिंबू आहे, यांचा वापर हा ज्या ज्या वेळेला लोह तत्व स्त्रीला दिलं जातं त्या त्या वेळेला ते सोबत दिलं गेलं पाहिजे. हाडांच्या बळकटीसाठी सर्व वयोगटातील स्त्रियांना कॅल्शियमची गरज असते. ज्या ज्या वेळेला रजो प्रवर्तन होतं स्त्रीमध्ये, म्हणजे लहान मुलीमध्ये पाळी पहिल्यांदा सुरू होते, त्यावेळेला जे काही हार्मोन्स मध्ये बदल होतात त्यामध्ये थायरॉइड हार्मोन्स मध्ये बदल होण्याची शक्यता जास्त असते. आणि बऱ्याच वेळेला साधारण इयत्ता 9वी 8वी 9वीच्या मुलींमध्ये आपल्याला दिसतं की रुग्ण परीक्षण करतानाही लक्षात येते की गळ्याकडे अशी छोटी मोठी ग्रंथी दिसते. अनेकदा ती नॉर्मल असते, रिपोर्ट्स केले तर तेही नॉर्मल येतात, पण ही ग्रंथी दिसणं हे स्वाभाविक आहे. कधी कधी ही ग्रंथी आकाराने मोठी असेल तर त्या ठिकाणी आयोडीनची कमतरता भरून काढणं हे प्राधान्याने लक्षात घेतलं पाहिजे. या बरोबरीनं त्या मुलीसाठी दूध आहे, चीज, लोणी यातनं आपण वेगवेगळे कॅल्शियमचे घटक देऊ शकतो. लहान गरीब आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये ज्या ज्या वेळेला मुली शाळेमध्ये येतात तर अशांना शेंगदाण्याचा वापर, त्या बदाम नाही खाऊ शकणार पण त्याचीच कमतरता शेंगदाणे भरून काढू शकतात. गुळ शेंगदाण्याचा लाडू हा त्यांच्यामध्ये आपण निश्चितपणे ऍडवाइस करू शकतो. नाचणी, मासे, कठीण कवचाचं मांस हे शरीरामध्ये कॅल्शियमची पूर्तता करायला निश्चितपणे मदत करतात. आपल्याकडे कोकणामध्ये केळफुलाची भाजी प्राधान्याने खाल्ली जाते. केळफुलामध्ये हे सगळ्यात जास्त फॉस्फरस असतं. आपल्या शरीरामध्ये जर चांगलं कॅल्शियम तयार व्हायचं असेल तर शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये फॉस्फरस असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याकडे प्रघात आहे कोकणामध्ये की केळफुलाची भाजी किमान वर्षातनं एकदा तरी आपण खातो. ज्या पट्ट्यामध्ये केळफूल मिळत नाहीये अशा लोकांना आणखीन एक उपाय की बाजारातनं केळी आणल्यानंतर केळीची जी साल आहे ती साल आपण टाकून देतो. त्या सालीचा जो आतला गर आहे तो चमच्याने काढून जर खाल्ला तर त्यातनं सुद्धा फॉस्फरस हा त्या मुलींना किंवा त्या स्त्रियांना हा घेता येऊ शकतो. केळफुलाच्या भाजीचा बरोबरीनच कोवळं ऊन हे स्त्रियांना अत्यंत महत्वाचं आहे. कोवळ्या उन्हामध्ये त्वचेखाली ड जीवनसत्व तयार होतं. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी ड जीवनसत्वाचा अतिशय चांगला फायदा होतो. त्यामुळे कोवळ्या उन्हाचा उपयोग स्त्रियांनी वारंवार, कोवळ्या उन्हामधली जी काम आहेत, पूर्वीच्या काळी अंगणामध्ये येऊन जातं दळणं, पहाटेच्या वेळेला जात्यावरती पीठ काढलं जायचं. काही असे गोष्टी होत्या की जसं पाखडणं आहे, अंगणामध्ये येऊन करायच्या काही गोष्टी होत्या, परसदारी काही करायच्या गोष्टी होत्या की ऑटोमॅटिक त्या स्त्रियांसाठी कोवळ्या उन्हाचा संपर्क येत असे. चांगल्या प्रकृतीचं दूध हे मिळणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी दूध मिळू शकत नाही अशाही काही गृहिणी असतात की त्यांना दूध पिताच येत नाही, तर अशा वेळेला त्याच्या पर्यायी व्यवस्था म्हणून आपण कॅल्शियमचा चुन्याचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो. पिवळ्या, नारंगी, लाल आणि गडद रंगाच्या ज्या भाज्या असतात त्याच्यामध्ये अजीवनसत्वाचं प्रमाण हे सगळ्यात जास्त असतं. तर ज्या ऋतूमध्ये निसर्ग जी फळं आणि ज्या भाज्या देतो त्या निश्चितपणे स्त्रियांनी त्यावेळेला सेवन केल्या पाहिजे. लहान मुलींची वाढ होत असताना साधारण 1600 कॅलरी इतकी ऊर्जा त्यांना लागते ज्या वेळेला त्यांची वाढ होत असते. जसं 10व्या वर्षापर्यंत ही 1600 कॅलरी ऊर्जा ही साधारण 1900 कॅलरी पर्यंत ती वाढत जाते हळूहळू. म्हणजे काय होतं की त्यांची पोषणाची गरजही वाढत जाते. आपण बघतो व्यवहारामध्ये की बऱ्याच वेळेला ह्या वयोगटातल्या मुलींना पुरेसं पोषण मूल्य मिळत नाही. मग घरामध्ये बनलेले लाडू, थालीपीठ हे जे घरगुती पदार्थ आहेत या पदार्थांचा उपयोग आईनी आपल्या मुलींसाठी आवर्जून केला पाहिजे. प्रत्येक वेळेला बाजारातले पोषण मूल्य देणारी टॉनिक्सच घ्यायला पाहिजेत असं नाहीये. तर आपल्या घरामध्ये तयार होणारे अनेक पदार्थ जे पारंपरिक आहेत, कोकणामध्ये दिले जाणारे अनेक पारंपरिक पदार्थ नाचणीपासून बनवलेले आहेत, फणस आहे, फणसाच्या घरापासून बनवलेल्या वस्तू आहेत, शेंगदाणा वापरला जातो, खोबऱ्याच्या वड्या आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारचे उकड्या तांदळाचे लाडू आहेत. या सगळ्यातही पोषण मूल्य आपण मुलींपर्यंत पुरवली पाहिजे. हल्ली मुलींमध्ये विवाहपूर्व PCOS, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज सिंड्रोम याचे बरेच प्रमाण आढळून येते. आहारामधला चुकीचा आहार, खास करून जंक फूडचं सेवन आणि स्त्रीत्वदर्शक
चा पेहराव न करणं, हा मानसिक यामुळे होणारा मानसिक बदल हा सुद्धा हार्मोन्स बदलायला कारणीभूत ठरतो. त्यामुळे शरीरामध्ये बदलत्या हार्मोन्सना कंट्रोल करण्यासाठी वैद्याच्या सल्ल्याने वजन कमी करण्यासाठी आहार आणि हे हार्मोन्स मध्ये बदल होऊ नये यासाठी आहार बदलणं हे फार महत्वाचं आहे. शाळेमध्ये अनेक खेड्यापाड्यातल्या शाळांमध्ये मलमूत्र विसर्जनाची व्यवस्था पुरेशी नसल्यामुळे किंवा लाजेमुळे सुद्धा मुली मूत्र विसर्जनासाठी जाणं टाळतात. लघवी पोटामध्ये जास्त काळ साठून राहू नये म्हणून त्या पाणी देखील कमी पितात आणि कमी पाणी प्यायल्यामुळे बऱ्याच वेळेला योनी मार्गाचे आणि मूत्र मार्गाचे आजार त्या मुलींना होतात. आणि हे टाळण्यासाठी पुरेशी समाजाने ही व्यवस्था केली पाहिजे आणि त्यांना त्याबाबत जागृती करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आहाराचे सोपे नियम आयुर्वेदामध्ये वर्णन केले. एक अतिशय सोपा नियम तुम्हाला सांगते. याम मध्ये न भुक्तव्यम याम युग्मात न लंघयेत. 3 तासाच्या आत काही खायचं नाही, 6 तासाच्या वर उपाशी राहायचं नाही. एवढं जरी अत्यंत साधेपणाने तुम्ही जे खाणार आहात ते 3 तासाच्या आत काही खाऊ नका आणि तुम्ही 6 तासाच्या पेक्षा जास्त पोट रिकामं ठेवू नका. ज्या वेळेला भूक लागेल त्यावेळेला खाल्लं पाहिजे आणि ज्या वेळेला तहान लागेल त्यावेळेला पाणी प्यायलं पाहिजे. बऱ्याच वेळेला कामाच्या व्यस्ततेमुळे लहान आणि मोठ्या स्वरूपातल्या महिला या भूक आपली मारून टाकण्यासाठी पाणी पित राहतात आणि अनेक प्रकारच्या आजारांना यातून खास करून लिव्हर आणि स्प्लीन म्हणजे प्लीहा आणि यकृत यांचे आजार होण्यासाठी हा चुकीचा त्यांचा प्रकार हा कारणीभूत ठरत असतो. सूर्योदय ते सूर्यास्त या काळामध्ये शक्यतो पाण्याचा वापर करावा, कारण जसं अन्न पचावं लागतं तसं पाणी देखील पचावं लागतं आणि हे पाणी जर पचलं नाही तर ते शरीरामध्ये सूज निर्माण करणार. त्यामुळे आकाशात जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत आपली पचनशक्ती जास्त चांगली सक्रिय असते. त्यामुळे रात्रीचं जेवण सुद्धा आयडियली म्हणजे आदर्शरित्या तर सूर्यास्ताच्या आधी घ्यावं किंवा सूर्यास्ताच्या वेळी घ्यावं. हा प्रघात काही धर्मांमध्ये जसे जैन धर्मामध्ये अगदी प्रकर्षाने केला जातो आणि तो अत्यंत योग्य आहे. रात्री उशिरा जर जेवण होत असेल तर आहार हा अतिशय हलका घेतला पाहिजे आणि पाणी सुद्धा सूर्योदय ते सूर्यास्त या काळामध्ये तुम्ही भरपूर पाणी प्यायला तरी हरकत नाही. रात्री तर लघवीला उठायची जी सवय किंवा वारंवार लघवीला जाणं ही तक्रार सुद्धा सूर्यास्तानंतर पाणी जर प्यायला नाही तर ऑटोमॅटिक ती कमी होऊन जाऊ शकते. गरोदरपणामध्ये काही विशिष्ट स्वरूपाचा आहार स्त्रियांनी घ्यावा लागतो. पहिले 3 महिने आयुर्वेदामध्ये सांगितले की दूध, दही, तूप, लोणी यांचा मोठ्या प्रमाणावरती वापर करावा. जे बीज आहे त्याला वाढीचा वेग हा पहिल्या 3 महिन्यामध्ये सगळ्यात जास्त आहे. मग त्यावेळेला अत्यंत सौम्य स्वरूपाचा आहार, कारण त्याचे अत्यंत नाजूक अवयव श्लेष्मल त्वचा ही बालकाची तयार होत असते, तर त्यावेळेला तिखट मसालेदार पदार्थ हे नक्कीच टाळले पाहिजेत. गरोदरपणामध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये मळमळणं, उलट्या होणं अशा अनेक आजारांना स्त्रिया सामोऱ्या जात असतात आणि त्यामुळे पण त्यांचा आहार कमी होतो. तर ह्या वेळेला सकाळी तोंडामध्ये फेस येऊ नये यासाठी पेस्टचा वापर न करता दंतमंजन वापरावं. म्हणजे मळमळ येण्याची जी वृत्ती आहे किंवा जी टेंडन्सी आहे ती हळूहळू कमी होते. सकाळी घेताना तिने द्रव आहार न घेता कोरड्या स्वरूपाचा आहार घेतला तर ही उलटीची भावना हळूहळू कमी होते. भूक लागत नाही अशा वेळेला आलं आणि मीठ याचा वापर त्या करू शकतात. तेलकट मसालेदार पदार्थ हे त्यांनी वर्ज्य केले पाहिजे. दूध भरपूर प्यायला पाहिजे आणि पाणीही भरपूर प्यायला पाहिजे. जेवल्या झोपण्याची सवय असेल तर ती पूर्णपणे टाळली पाहिजे. त्यामुळे उलटीची भावना गरोदरपणामध्ये जास्त होते. काही वेळेला गर्भिणीला बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, म्हणजे पोट साफ होत नाही. अशा वेळी तंतुयुक्त फळं आणि भाज्या खाणं हे अत्यंत महत्वाचं आहे. अनेकदा बायकांची टेंडन्सी असते की फ्रूट ज्यूस आपण पिऊया, पण फळांचा रस तयार करून खाण्यापेक्षा जर पूर्ण फळ खाल्लं तर त्याचे उपयुक्त भाग हे आपल्या शरीराला मिळतात. रोज किमान 8 ग्लास पाणी गरोदर स्त्रीनी हे प्यायलं पाहिजे. साधारण 1800 कॅलरी पासून 2400 कॅलरी पर्यंत ही मागणी आहे शरीराची, ती पूर्ण करण्याचा डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. अनेकदा गरोदर स्त्रीमध्ये एक तक्रार असते ती म्हणजे पायामध्ये गोळे येतात. बऱ्याच वेळेला सोडियम आणि पोटॅशियम यांचे असंतुलितपणा आणि कधी कधी कॅल्शियमची कमतरता या कारणामुळे हे पायात गोळे येत असतात.
तर अशा वेळा हलक्या हाताने पायाला तेलाचा मसाज करणं हा वरचा उपाय झाला, पण पोटातून कॅल्शियमची आणि सोडियम आणि पोटॅशियमची कमतरता दूर करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. खूप उष्ण स्वभावाचं मांस, अति गरम, अति थंड, प्रिझर्वेटिव्ह घातलेले पदार्थ हे गरोदरपणामध्ये शक्यतो टाळले पाहिजेत. बाळाचा जन्म झाल्यानंतर स्तनपान काळामध्ये पुन्हा स्त्रीचा आहार बदलतो. ज्या वेळेला स्त्रीची प्रसूती होते तेव्हा आयुर्वेद शास्त्रानुसार हा वात प्रकोप होतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर गर्भाशय ही व्रणी असते, म्हणजे गर्भाशयाच्या ठिकाणी आतमधून जखम असते आणि तिला वाताचे विकार होऊ नयेत यासाठी तिथे स्निग्ध गुणाचा, द्रव गुणाचा वापर या ठिकाणी आणि उष्ण स्वभावाच्या औषधांचा आणि आहाराचा वापर इथे जास्त केलेला आहे. स्निग्ध गुणामध्ये खास करून जसं बाहेरून मसाज आणि शेक, म्हणजे सुतिकावस्थेमध्ये आम्ही सांगतो की ही सुतिका परिचर्या 40 दिवसापर्यंत तरी कमीत कमी पाळावी, नाहीतर ती 3 महिन्यापर्यंत शक्यतो पाळावी. परंतु जिथे शक्य आहे तिथे कमीत कमी 40 दिवस तरी त्या बाईच्या बाळंतिणीच्या अंगाला तेल लागणं आणि तिला शेक मिळणं हे महत्वाचं आहे. त्याच वेळेला तिला स्निग्धयुक्त तूप, घरगुती काढलेल्या तुपाचा वापर हा आहारामध्ये हा महत्वाचा केलाच पाहिजे. 40 नंतरचा जर आपण विचार केला तर साधारण स्त्रीची जी आहाराची जी रिक्वायरमेंट आहे, जी गरज आहे ती थोडीशी कमी होते रजोनिवृत्तीच्या काळामध्ये. साधारण 1200 कॅलरी पर्यंत स्त्रीला जरी आहार मिळाला तरी तो पुरेसा असतो. आणि हा साधारण मासिक पाळी बंद होण्याचा काळ, त्यामुळे या काळामध्ये पुन्हा हार्मोन्स मध्ये बदल होतात आणि या वेळेला स्त्रियांना शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्वरूपाच्या बदलांना सामोरं जावं लागतं. धातूंचा क्षय झपाट्याने होतो, अतिरिक्त चरबी शरीरामध्ये वाढायला लागते आणि यावेळेला मनोसंतुलन करणारा आहार घेणं हे जास्त महत्वाचं आहे. आता या ठिकाणी मनोसंतुलन करणारे कोणते आहार आहेत, तर जो आनंदी ठेवणारा आहार आहे हा यामध्ये घेते. एक उदाहरण म्हणून सांगते की केळं, यामध्ये सेरोटोनिन हे द्रव्य आहे जे आनंदी हार्मोन आहे. तर असे अनेक सुकामेवा आहे, यांचा वापर आपण या काळामध्ये जास्त प्रमाणात रोजच्या आहाराबरोबरीने ऍडिशनली एक्स्ट्रा म्हणून केला पाहिजे. आणि या काळामध्ये पचायला हलका आणि लवकर पचेल असा आहार घेतला तर त्या स्त्रियांमध्ये मलशुद्धी, शरीरातल्या जे टॉक्सिन्स आहेत, विषारी पदार्थ आहेत ते बाहेर जायला बरं होतं किंवा फायदा होतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या गरजांनुसार स्त्रियांचा आहार हा बदलता आहे. हे पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या आहारामधलं हे फार एक वेगळेपण आपल्याला सांगता येईल.